नमस्कार सर, तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव योगेश हरिश्चंद्र भोसले, राहणार पिंपळगाव, घाटघाट, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. आता हा काही तुमचा टरबूजचा प्लॉट दिसतो आपल्याला. बस 2 एकर टरबूज लावलेले आहे तुम्ही. यामध्ये तुम्ही आता मागचे ड्रिचिंग केलेली आपली DA पॉवर आणि ह्युमसची, तर त्याच्यापासून तुम्हाला काय फरक जाणवला? याला आता घालून 5वा दिवस आहे आज. हा, 5 दिवस झाले. पहिले घालायच्या पहिले याला 2च पानं होती, आता फुटवे चांगली काढलेली त्यांनी. आणि आता पण थंडीमुळे थोडासा प्लॉट थोडासा आहे, पण ग्रोथ चांगली दिसते झाडामध्ये. ग्रोथ चांगली दिसते. आता घालण्याच्या दिवशी आपण आता 4 ते 5 दिवसापूर्वी ड्रिचिंग केली होती, त्यावेळेस 2च पानं होते. आणि आता जवळपास त्याला आता हा जो वेल दिसतो आपल्याला, याला 5 ते 7 फुटवे आलेले आणि शेंडा पण चालू झालेला आहे. हा, आणि झाडामध्ये ग्रोथ चांगली, वेलाची साईज चांगली आहे, वेलाची साईज चांगली, ग्रोथ पण चांगली झाली. ग्रोथ पण चांगली. आता जर थंडी नसती तर 5 दिवसात तुमच्या अंदाजे हा वेल केवढा झाला? माझा अंदाजे आता हे 2 दिवस थंडी नसती पडली तर आता पुरा पेपर पुरा झाकून गेला असता. पूर्ण पेपर झाकून गेला असता. पेपर झाकला असता. म्हणजे तुम्ही ड्रिचिंग केल्यानंतर तुम्हाला पहिले 1 ते 2 दिवसात किती रिझल्ट जाणवला? 2 दिवसात भरपूर रिझल्ट, म्हणजे डायरेक्ट अर्धा फूट तरी वेल वाढला होता त्याचा. अर्धा फूट 2 दिवसात? 2 दिवसात अर्धा फुटाचं प्रमाण दिसत होतं. आणि आता थंडी किती पडली या एरियात? थंडीचं आता या टायमाला आता रात्रीचं टेम्परेचर चेक केलं तरी 10-11 टेम्परेचर होतं. 10-11 टेम्परेचर होतं. दिवसा राहते टेम्परेचर जास्त थोडंसं, पण रात्रीचं टेम्परेचर डाऊन होऊन जाते. एवढं डाऊन टेम्परेचर मध्ये पण आपली वाढ चांगल्या प्रमाणात झालेली. एवढ्या आजूबाजूला हे म्हणजे काळवड जमीन असल्यामुळे ना हे थंडावा जास्त आहे, इथं गारवा जास्त आहे. नदी शेजारी गारवा. आता ही पूर्ण काळी माती आपली. आता हे बघा, याला पाणी कधी दिलेलं आहे तुम्ही? याला पाणी देऊनच आता 8-10 दिवस. हा, आता 10 दिवस झाले. आणि हे बघा, आता इथं पूर्ण माती तुमची पूर्ण माती चिकट आहे, म्हणजे पाणीच दिलेलं नाही तुम्ही 10 दिवसापासून. द्यायची गरज वाटतच नाही तशी त्याला. म्हणजे पूर्ण जमिनीत पाणी आहे आणि थंडी पण खूप प्रमाणात पडली. प्रमाणात जास्त पडली तरी पण वाढ वगैरे आपले चांगली, ग्रोथ चांगली भेटते आणि औषधाची आहे रिझल्ट चांगले. तुम्ही हे मागच्या वेळेस कशाला वापरलं होतं? मागच्या वर्षी आम्ही हे नागपंचमीच्या टमाट्याच्या टायमाला वापरलेलं होतं. टमाट्याला वापरलं होतं. टमाट्याला बी चांगले रिझल्ट आले होते, म्हणून मग हे कलिंगडला परत रिपीट केलं. ओके, धन्यवाद सर.